नाशिक विधान परिषदेच्या जागेवर आता राष्ट्रवादीनेही दावा केलाय। नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते। याआधी शिवसेना भाजपमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू होती। राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। भाजप आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही महायुतीच्या या जागेवरती नाशिक विधान परिषदेवरती आपला दावा ठोकलेला आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिक जागेचा फैसला होण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 अर्जांची विक्री झाली आहे। एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाहीये। तर नाशिक विधान परिषद जागेवर आता राष्ट्रवादीनेही दावा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 अर्जांची विक्री करण्यात आली आहे, मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच आता महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरती राष्ट्रवादीनेही आपला दावा केलाय। नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच आणखी तीव्र झाल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटुरे यांच्याकडून। किरण, नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच होती, आता यामध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली आहे, काय अधिक माहिती? नाशिकच्या विधान परिषद जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू असताना आता राष्ट्रवादीने देखील नाशिकच्या विधान परिषदेवरती दावा केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि या सगळ्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातले काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी काल सुनेत्रा पवारांची भेट घेत ही जागा जी आहे ती आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे, अशी सूत्रांची माहिती मिळतोय। मागच्या काही दिवसांपासून भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू आहे। खरं तर नाशिक विधान परिषदेची जागा ही शिवसेनेकडे आहे, शिवसेनेचे विद्यमान आमदार इथं आहेत, पण भाजपची ताकद जी आहे ते मागच्या काही दिवसांपासून हे नाशिकमध्ये वाढलेलं आहे। जे मतदार विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हे मतदान करतात ते नगरसेवक असतील किंवा नगर परिषदेतले मेंबर असतील, असे जे नगर परिषद महापालिका हे भाजपकडे जास्त आहेत आणि महापालिकेतले नगरसेवक सुद्धा भाजपकडे जास्त आहेत आणि त्यामुळे भाजपची ताकद जास्त आहे आणि त्यामुळे ही जागा जी आहे ती भाजपला मिळावी अशा पद्धतीची मागणी होती। आणि त्यानंतर शिवसेनेने देखील या जागेवरती दावा केलेला आहे, कारण विद्यमान ही जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शिवसेनेलाच ही जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी शिवसेनेची होती। आणि त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू असताना आता राष्ट्रवादीने सुद्धा या जागेवरती दावा केलेला आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी जळगावची जागा जी आहे ती शिवसेनेला मिळावी आणि नाशिकची जागा ही भाजपला मिळावी अशाही पद्धतीची जी माहिती आहे किंवा अशी मागणी करण्यात आलेली होती, पण अद्याप कुठलाही निर्णय जो आहे तो या संदर्भात झालेला नाहीये। आज महायुतीची एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल, नेमकं नाशिकची जागा एकूणच कुणाकडे जाईल अशा पद्धतीचा निर्णय आज महायुती। निश्चित किरण, त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीच्या या बैठकीमध्ये काय निर्णय होतो या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुम्ही असेच जोडलेले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।